ते किसान सभा नाशिक जिल्ह्याच्या वतीने आजपासून संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकऱ्यांच्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन चालू झालेलं आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जे महत्वाचे रस्ते आहेत ते रस्ते राज्यातून या ठिकाणी आमची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि जिल्हाधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील किंवा त्या विभागाचे सेक्रेटरी आणि मुख्यमंत्री यांच्या बरोबरच आम्ही या ठिकाणी जे आमचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत. तोपर्यंत आंदोलन या ठिकाणी मागे घेतली जाणार नाही आणि सांगितलं असा 26 जानेवारी आमची या ठिकाणी रस्त्यावरच आम्ही जो प्रजासत्ताक दिन आहे तो प्रजासत्ताक दिन आम्ही या ठिकाणी रस्त्यावर साजरा करणार आहोत. रस्त्यावर आम्ही या ठिकाणी तिरंगा झेंडा फडकवून प्रजासत्ताक दिनाचं आम्ही जे काही सेलिब्रेशन आहे ते या ठिकाणी शेतकरी सगळं साजरा करणार आहोत. तोपर्यंत आंदोलन आमचं या ठिकाणी चालूच राहणार आहे. आमचं कोणी आलं चला विनंती करा चला उठले गेले असं काय या ठिकाणी होणार नाही. या ठिकाणी जसं पेटलं आंदोलन आहे, नॅशनल हायवे पकडलेलं आहे, तसं सुलगाण्याला बोरगावचा रास्ता रोको बंद आहे. त्या ठिकाणी दिंडोरी प्रॉपर शहरामध्ये रस्ता बंद आहे, चांदवडला बंद आहे, सटाण्याला बंद आहे, कळवणला बंद आहे, त्याचबरोबर हर्सुलला पण या ठिकाणी रस्ता बंद आहे आणि तलासरीहून पालघरला सगळे जे काही पालघर जिल्ह्याचे शेतकरी आहेत ते पायी पायी त्या ठिकाणी जाऊ राहिलेले आहेत. ते 21-22 तारखेला त्या ठिकाणी पालघर जिल्हाधिकारी येतील आणि जो काही मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे आहे त्या हायवेच्या एका बाजूला हे सगळे शेतकरी त्या ठिकाणी चाललेले आहेत. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्या शेतकऱ्यांनी जे काही त्यांच्या अडचणी आहेत त्या अडचणी समोर निदर्शनास आणून सोडवण्यासाठी आंदोलनाची भूमिका ही या ठिकाणी घेतली.